मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। बेळंकी तालुका मिरज येथे शेतातील घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत मुर्यव्वा रावसो केंगार वय वर्ष 75 राहणार बेळंकी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे त्या काही दिवसांसाठी आपल्या मुलाच्या घरी बेळंकी येथे गेले होते। या काळात त्यांच्या शेतातील घराला कुलूप लावलेले होते। मात्र या संधीचा फायदा घेत आरोपीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरात शिरल्यानंतर आरोपीने घरातील संसार उपयोगी साहित्य, भांडी, कपडे तसेच धान्य असा सुमारे 5,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। याशिवाय 5 ग्रॅम वजनाचे अंदाजे 25,000 रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफुले व मंगळसूत्र तसेच रोख रक्कमही लंपास करण्यात आली। या चोरीची माहिती मिळताच फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली। मिरज ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे।